टिफिनला जेव्हा आपण इडली द्यायला बनवतो मुलांना, तर त्यात जर तुम्ही थोडेसे गाजर कापून टाकले आणि त्यानंतर वाटाणे ना असे थोडे कुस्करून टाकले ना, तर त्याला एक छान असा टच मिळतो. त्या भाजीचा आणखी स्वाद वाढतो भाज्यांचा त्या इडलीमध्ये आणि त्यातले विटॅमिन्स पण मुलांना मिळतात आणि खूप टेस्टी लागते. त्याचबरोबर मी काय करते, थोडासा मॅगी मसाला आहे ना तव्यावरती टाकून जिरे मोहऱ्याची फोडणी देते आणि या पद्धतीने असे फ्राय करून मुलांना टिफिनला देते. मुलं आहे ना त्या दिवशी पूर्ण डब्बा साफ केलेला असतो. तुम्ही पण हा प्रयोग नक्की करून बघा. हरभऱ्याच्या भाज्या आहे ना आता फुलं यायला लागलेत. काहींचे काढायला आले, पण आम्ही ना लेट टाकलेला होता हरभरा मळ्यामध्ये, त्यामुळे आता फुलं येऊन असा आंबवणीला आला आहे. आणि आता याची भाजी तोडून ठेवायची आणि वर्षभर साचून ठेवायची भाजी बनवण्यासाठी. तर माझ्या बहुतेक मैत्रिणी असं करत असतील. तर मी पण 2 दिवसापूर्वी मळ्यात गेले ना, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. असे शेंडे तोडून आहे ना एकदम कडक उन्हात 2 दिवस वाळवायची आणि एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची. मधून आहे ना ही भाजी बनवायला खूप टेस्टी लागते. आज मला किचनमधल्या काही भांड्यांची पण क्लिनिंग करायची होती. जसे की जे मसाल्याचे डबे आहेत ते ना खूप दिवस झाले असे काळवंडले होते, कारण ते पितळाचे आहेत आणि मसाले पण त्यातले संपत आले होते. मला त्यात पुन्हा घासून भरायचे होते, त्यामुळे आज मी ते काम काढलं. तर मी काय करते फ्रेंड्स, रोज आहे ना असं थोडं एक कोपरा आहे ना घराचा घेऊन तो डीप क्लीन करत असते. त्यामुळे ना आपण जेव्हा साफसफाईला घर काढतो ना, तेव्हा जे आपल्याला बर्डन येतं किंवा आपला जो जास्त वेळ जातो ना तो जात नाही आणि आपलं घर हे नेहमी स्वच्छ राहायला मदत होते. किचनमध्ये मला शक्यतो पितळेची भांडेच माझ्याकडे जास्त आहेत. मला खूप आवडतात वापरायला. भांडे ना पितळेचे मेंटेन करणं पण काही सोपं नाही आपल्याला. ते नियमितपणे घासावे लागतात, तेव्हा ते स्वच्छ दिसतात. आणि आपल्याला एखाद्या गोष्टीची जर मनापासून आवड असली ना, की आपण आपोआपच त्यासाठी सवड काढतो किंवा ती गोष्ट आनंदाने करतो. मसाल्याच्या डब्यांमध्ये ना मी रोजचा जो आपला फोडणीचा एक डब्बा आहे तो, आणि एक आहे ना जे आपले खडे गरम मसाले असतात ना ते ठेवण्यासाठी एक वेगळा असा डब्बा मी ठेवलेला आहे रोजचा. तर मळ्यातून हे मी तेजपानं आणले होते. तर मी तेजपानं नेहमी असे आणून वाळवून ठेवते. तर यासोबतचा एक व्हिडिओ मी माझ्या एका ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे, जे तेजपानाचं झाड आहे मळ्यात ते. तर अशा प्रकारे मी सर्व मसाले आज भरून ठेवले. किचनमधल्या ज्या स्टीलच्या ट्रॉल्या आहेत ना ह्या खराब होतात आणि त्या खराब होऊ नये म्हणून आहे ना नियमितपणे ना मी असं कागद आहे ना अंथरते आणि त्यावरतीच मग डबे वगैरे ठेवते. म्हणजे ते आपल्याला आहे ना मेंटेन करायला सोपं जातं. त्या जास्त खराब होत नाही आणि घासायला काढल्यानंतर आहे ना आपल्याला घासायला जास्त वेळ लागत नाही, इझी जातं. फ्रीज देखील मी ना एकासोबत कधीच जास्त असं साफसफाईला काढत नाही. नियमितपणे ना थोडी त्याची क्लिनिंग मी करत राहते. जेव्हा मला एखादा पार्ट खराब वाटला ना तो लगेच मी डीप क्लीन करून घेते. त्यामुळे ना आपलं फ्रीज नेहमी स्वच्छ राहायला मदत होते. कुठलाही एखादा म्हणजे जे कंटेनर असतात फ्रीजमधले ते काढून आपण थोडे जर नियमितपणे घासले ना तर फ्रीज खूप स्वच्छ राहायला मदत होते.
हिरव्या पालेभाज्या आहे ना शक्यतो करायच्या वेळेसच निसायच्या, अगोदरच निसायच्या नाही, नाहीतर मग त्या सुकून जातात. मी तर फ्रीजमध्ये अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवते. प्लॅस्टिकची पिशवी ना बुडाच्या बाजूने ना अशी गुंडाळून ठेवते, म्हणजे त्या भाज्या फ्रेश राहतात. बडीशोप भाजताना आहे ना त्यात थोडासा ओवा घालायचा, त्यानंतर तीळ, आलसी आणि काळं मीठ पण टाकायचं. त्यामुळं काय होतं, आपण या गोष्टी ना स्पेशली खात नाही. आलसी झालं, तीळ झालं, तर हे बडीशोपमध्ये टाकलं ना तरी जेवणानंतर आपण आपोआपच 1 चमचा बडीशोप खातो, तर त्यातून ह्या गोष्टी पण आपल्या पोटात जातात आणि त्यात असलेले जे गुणधर्म आहेत ते पण आपल्या शरीराला मिळतात. जसे की आलसीमुळे ना वेट लॉस व्हायला मदत होते. काळ्या मिठाने वात कंट्रोल राहतो आपल्या शरीरातला, आणि स्किनसाठी ना आलसी खूप फायदेशीर आहे. भाजलेली जी आलसी आहे त्यामध्ये फायबर आहे ना खूप मोठ्या प्रमाणात असते, तसेच प्रोटीन, झिंक पण असते. त्यामुळे बडीशोप भाजताना नक्की यामध्ये तुम्ही आलसीचा वापर करा. माझं केसांना लावायचं तेल पण संपलं होतं, म्हटलं चला तुमच्यासोबत रेमेडी पण शेअर करू. ज्या काही माझ्या मैत्रिणींचा सेम माझ्यासारखा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह व्हायला मदत होईल. हे तेल बनवताना शक्यतो गावठी म्हणजे जे व्हाईट कांदे असताना त्यांचा वापर करा, पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी यावेळेस हे रेड कांदे घेतले आहेत. हे कोकोनट ऑइल घेतलं आहे, जे की मी घरीच बनवलेलं आहे. माझ्या एका ब्लॉगमध्ये मी हे कसं बनवलं हे दाखवलेलं आहे. तर 4 कांदे मी बारीक कापून याप्रमाणे असे मिक्सरमध्ये दळून घेतले, तुम्ही बघितलं. आणि तेल घेतलं, दोन्ही पण मी समप्रमाणात घेतलं आहे. गॅसवर आहे ना एक जाड बुडाचं पातेलं किंवा भांडं आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून त्यात तेल जळणार नाही. सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आणि नंतर मग कमी करायची, म्हणजे जेणेकरून आहे ना ते खाली जळणार नाही आणि कंटिन्युअस आपल्याला असं ढवळत राहायचं आहे. हे बघा असं, म्हणजे जो कांद्याचा अर्क आहे हा पूर्णपणे तेलात उतरल आणि आपल्याला हे थोडंसं तपकिरी रंगाचं होईपर्यंतच परतवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर हे बघा कांद्याचा रंग बदलला आहे. आता मी गॅस बंद करते आणि थंड करते. यात आपल्याला फक्त कांदा आणि तेल एवढे 2च घटक वापरायचे आहेत. तेलाचा वास येऊ नये म्हणून काही जण यात सुगंधित तेल पण वापरतात, पण मी नाही वापरलं, कारण मी आता हे भरपूर दिवसांपासून वापरते, मला आता त्याची सवय झाली आहे. घरातील एका सुती कपड्याने ना आपल्याला हे गाळून एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. कांद्याच्या रसामध्ये ना अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे की स्कॅल्प आहे ना आपले स्वच्छ करण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे केसातील कोंडा रोखण्यास मदत करतात. त्यामुळे फक्त कांद्याचा रस काढून आपण केसांना लावू शकतो, किंवा आज मी बनवलं आहे ना असं तेल पण तुम्ही स्टोअर करून ते पण आठवड्यातून 2 ते 3 वेळेस झोपताना आहे ना लावायचं आणि दुसऱ्या दिवशी ना केस धुवून टाकायचे. तर हलक्या हाताने ना मसाज करायची. 3 महिने जरी तुम्ही कंटिन्युअस ह्या तेलाचा जर वापर केला ना तर तुम्हाला लवकरच लक्षात येईल की जिथं जिथं तुमचे केस पातळ झाले ना तिथे तिथे नवीन केस येत आहेत आणि त्याचबरोबर तुमचे केस पण गळायचे कमी झाले आहेत. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशा रिकाम्या स्प्रेच्या बॉटल असतात, तर त्यात जरी तुम्ही हे तेल भरून ठेवलं आणि ज्यावेळेस तुम्हाला मसाज करायची त्यावेळेस असं हलक्या हाताने स्प्रे करून हलक्या हाताने आपल्याला आहे ना मसाज करायची आहे स्कॅल्पची, म्हणजे व्यवस्थित तेल आतमध्ये मुरतं. किंवा कापसाचा बोळा घेऊन त्याने पण तुम्ही असं डीप करून केसांमध्ये तेल मुरवू शकता आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकायचे. खूप छान रिझल्ट आहेत, मी नेहमी वापरते. ना इंटरनल पण प्रॉब्लेम असतात, जसे की विटॅमिन ईची कमतरता, तर तुम्ही त्याच्या सेवनाने पण केस गळती थांबवू शकता. माझं घरातलं ना टोमॅटो केचप पण संपलं होतं, तर काल मळ्यातून टोमॅटो आणले होते, म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करू. तर आज आहे ना मी 1 किलो टोमॅटोचं केचप बनवणार आहे. सर्वप्रथम मी ना टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि असे एका स्वच्छ कपड्याने पुसून घेतले. एका टोमॅटोचे 4 भाग याप्रमाणे मी कट करून घेतले सर्व टोमॅटो.
आता यात आपल्याला काही कोरडे मसाले ॲड करायचे आहे, जसे की दालचिनीचे 2 तुकडे घेतले मी, 5-6 लवंगा घेतल्या आणि 5-6 मिरे घेतले आहेत. त्याचबरोबर मी 1 इंच आल्याचा तुकडा बारीक करून घेतला आणि 10-12 आहे ना लसूण पाकळ्या घालायच्या. तुम्ही या मसाल्यांची कपड्यामध्ये अशी पुरचुंडी बांधून पण वापरू शकता, पण मी डायरेक्ट टाकले. आणि 2 छोटे कांदे आहे ना मध्यम आकाराचे मी कापून यामध्ये ॲड केले आहे. आता हे सगळं एका जाडबुडाच्या कढईमध्ये ना मी शिजवून घेणार आहे, जोपर्यंत टोमॅटोची वरची साल निघत नाही तोपर्यंत. आता यामध्ये ॲड केलेले जे कोरडे मसाले आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही आपल्याला फुल ठेवायची आहे, पण जसं जसं मिश्रण आटत चालतं ना तसं मग खाली लागायला सुरुवात होते. नंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे. तर कंटिन्युअस आपल्याला ढवळायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर हे बघा, आता टोमॅटोची जी साल आहे ही आता निघायला सुरुवात झाली आहे. तर मला हे पूर्ण टोमॅटोची साल निघायला जवळजवळ 7 ते 8 मिनिट लागले आहेत. तर तुमच्या गॅसच्या फ्लेमनुसार आहे ना वेळ हा कमी जास्त लागू शकतो. आपण यात ॲड केलेले सर्व मसाले आता आपल्याला एका काढून घ्यायचे आहेत. त्यांनी त्यांचं काम केलं आहे, म्हणजे जो फ्लेवर येणार आहे केचपला तो या मसाल्यांमुळे आता आलेला आहे. आता आपल्याला हे काढून टाकायचे आहेत. मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतरच मिक्सरला फिरवायचं आहे. हे बघा, याप्रमाणे मी त्याची प्युरी बनवून घेतली एकदम बारीक आणि एका चाळणीच्या साहाय्याने ना आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन किंवा कढई तुम्ही घेऊ शकता. शक्यतो नॉनस्टिक किंवा भांडं, म्हणजे जो केचप आहे हे खाली लागणार नाही पूर्ण तयार होईपर्यंत. तर यात आपल्याला 1 छोटी वाटी साखर ॲड करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी 1 पोह्यांचा जो चमचा आहे हा सपाट जिरे पावडर ॲड केली आहे. त्यानंतर मी इथे लाल तिखट ॲड केलेलं आहे. पोह्यांचा चमचा सपाट आणि वरतून थोडासा वरती घेतलं आणि थोडंसं मीठ चवीनुसार. तुम्ही ह्या सर्व गोष्टी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता आपल्याला हे कंटिन्यू ढवळायचं आहे, कारण की हे ना गॅसची फ्लेम चालू असते आणि अंगावरती शिंतोडे उडायची शक्यता असते. कंटिन्यू शिंतोडे उडत राहतात गरम, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. आणि कंटिन्यू ढवळल्यामुळे मग शिंतोडे उडत नाही. त्यानंतर हे बघा, हे असं आटत आलं आहे. तर गॅसची फ्लेम मी आता कमी केली. हे आपल्याला जास्तीत जास्त आटवायचं आहे, इतपत आटवायचं आहे की घट्टसर असं केचप तयार होईल. तर जवळजवळ हे मिश्रण तयार होत आलं आहे. आता आपण हे चेक करू केचप तयार झालं आहे का. तर त्यासाठी काय करायचं, एका प्लेटवरती ना 1-2 थेंब टाकून बघायचे आणि प्लेट तिरपी धरायची. तर हे बघा, या पद्धतीने असा जर ओघळ आला तर समजायचं जवळजवळ केचप तयार झाला आहे. नाहीतर मग चमचा असा डिप करून बघायचा. चमच्याची जी पाट आहे ती पूर्ण दाटसर अशी भरली म्हणजे समजायचं की केचप तयार आहे. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला यात ना 2 मोठे चमचे व्हिनेगर टाकायचं आहे आणि पूर्ण थंड करून मगच आपल्याला हे एखाद्या काचेच्या जारमध्ये किंवा बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. तर हे बिना केमिकल बिना प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे ना हे खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे बनवताना जास्त क्वांटिटीत बनवू नका आणि हवेच्या संपर्कात येणार नाही असं ठेवा आणि हवा बंद बरणीतच ठेवा. कधी कधी चुकून जर पाण्याचा हात लागला ना तर त्यावरती बुरशी यायची शक्यता असते, कारण आपण यात प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलेही केमिकल ॲड केलेलं नाही. त्यामुळे बनवताना कमी क्वांटिटीतच बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. धन्यवाद. बाय बाय.